नमस्कार मित्रांनो, जीएमसी लातूर इथं भरती आलेली आहे। 10वी पास उमेदवारांना संधी आहे। परमनंट सरकारी नोकरीची इथं संधी आहे तुम्हाला। सोबत बदलीचं टेन्शनच नाहीये। आयुष्यभर एकाच ठिकाणी पोस्टिंग असणार आहे। म्हणून याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय आणि महाविद्यालय व रुग्णालय सरळ सेवा भरती 2026 गट ड ची जाहिरात जी आहे तर ते आजच न्यूजपेपर मध्ये जे आहे तर ती प्रकाशित झालेली आहे। याच्याविषयी ऑलरेडी आपण 7 महिन्यापूर्वीच सांगितले होतं की जीएमसी लातूर मध्ये भरती येणार आहे। कारण की ज्यावेळी या जाहिरात येतात त्याच्यानंतर लगेच खूप कमी दिवस आपल्याला अभ्यासाला मिळतात आणि याच सर्व कमी दिवसात तुमची तयारी करून घेण्यासाठीची आपण ऑनलाईन पद्धतीची रेकॉर्डेड बॅच जीएमसीच्या पॅटर्न नुसार, कारण की जीएमसीची ही परीक्षा टीसीएस घेणार आहे। या टीसीएसच्या पॅटर्न नुसार गट ड च्या सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बॅच आपण सुरू केलेली आहे। आजच इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात आणि तुम्हाला काही अधिक डाउट्स असतील तर तुम्ही या नंबरला कॉल देखील करू शकतात। याच्यामध्ये महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षक असतील, प्रत्येक त्यांनी शिकवलेले पीडीएफ नोट्स मिळेल, सोबत टेस्ट मिळेल। पण टेस्ट कशी मित्रांनो, ग्रुप वाईज, कारण की याचे ग्रुप वाईज पॅटर्न असतो तो मी तुम्हाला येणाऱ्या कालावधीत सांगणारच आहे। पण हा पॅटर्न महाराष्ट्रात फक्त आपल्याकडेच आहे, म्हणून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती नक्की जॉईन करावी याच्या अभ्यासासाठी। एकूण 13 विविध पोस्ट आहेत, त्याच्यासाठी ही वॅकन्सी आलेली आहे। ऑनलाईन अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले जाणार आहे। तुम्ही डायरेक्ट जीएमसी लातूर मध्ये जाणार, तुम्ही म्हणा मी लातूरचा जीएमसी लातूर मध्ये जातो अर्ज करतो, तसं नाही, ऑनलाईन करावा लागणार आहे। याच्यामध्ये S1 ते S3 एवढी वेतन श्रेणी आहे आणि जे आहे तर ते बघा 20 ऑगस्ट 2026 पासून अर्ज सुरू होणार आहे। आता या अर्जांसाठी कोणती कागदपत्र लागतात मित्रांनो, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा असतो याच्या संदर्भाचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या याच चॅनलवर मिळणार आहे। म्हणून हे चॅनल तुम्ही आजच सबस्क्राइब करून ठेवा। 10 सप्टेंबर पर्यंत अर्ज आहे, म्हणजे जवळपास 20 दिवस आपल्याला इथे मिळतील आणि लवकरच त्याचे परीक्षा दिनांक वगैरे जाहीर होते, जास्त दिवस ते घेत नाही। आता याच्यात बघा कोणत्या पदांसाठी किती जागा, बघा कक्ष सेवक जे असेल याच्यासाठी सर्वाधिक 36 जागा रिक्त आहेत। बाह्य रुग्ण विभाग सेवक 5 पद रिक्त आहेत। अपघात विभाग सेवक 4 पद रिक्त आहेत। प्रयोगशाळा परिचर 1 पद रिक्त आहे। रक्तपेढी परिचर 1 पद असणार आहे। किरण सेवक 1 पद असणार आहे। शिपाईची 10 पद असतील। पहारेकरीची 5 पद असतील। सहाय्यक स्वयंपाकी वगैरे याची 8 पद असतील, स्वयंपाकी आणि सहाय्यक स्वयंपाकी। माळीची 1 पद, धोबीची 3 पद आणि न्हाव्यांची इथं 4 पद पाहायला मिळतील। याच्यामध्ये जी काही वेतन श्रेणी असणार आहे बहुतांश पदाला ती S1 असणार आहे, कारण की 12वी पासवर असते इथं, सॉरी 10वी पासवर आहे। 15,000 ते 47,600 एवढं वेतन असतं। काही पदांसाठी फक्त S3 असतं, जे स्वयंपाकी आणि न्हावी असतात, त्यांना 16,600 ते 52,400। आता S1 वाल्याला ऍक्च्युअल वेतन किती मिळतं मी ते येणाऱ्या कालावधीत व्हिडिओज मध्ये तुम्हाला सांगणारच आहे। अर्ज शुल्कामध्ये बघा ओपन कॅटेगरीला 1000 रुपये भरावे लागतात आणि कॅटेगरी वाल्यांना 900 रुपये शुल्क जे आहे तर ते इथं द्यावं लागतं। माजी सैनिकांना कुठलं शुल्क लागत नाही, केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असतो। सविस्तर माहिती त्यांच्या वेबसाईटला जे आहे तर ते लवकरच जे आहे तर ते येणार आहे। याच्यामध्ये लक्षात घ्या की मागे जे आहेत तर ते त्यांनी 94 पद भरलेली होती, 204 पद मंजूर आहेत आणि 110 पदांची कारवाई ते टीसीएस मार्फत करणार आहेत। म्हणून ही परीक्षा कोण येणार आहे, कोणत्या पॅटर्न नुसार आपल्याला तयारी करायची तर ते टीसीएसचा पॅटर्न असणार आहे। सोबतच लक्षात घ्या याच्यासाठी अर्ज काहीच नाही, म्हणजे काय पात्रता काहीच लागत नाही, फक्त 10वी पास उमेदवार पाहिजे। किती? 10वी पास उमेदवार जो आहे तर तो इथं पाहिजे। परीक्षा पॅटर्न कसा असतो, परीक्षेमध्ये 4 विषय असतात, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित। प्रत्येक विषयावर 25 प्रश्न येतात, 25 प्रश्न 25 प्रश्न 25 प्रश्न। एक प्रश्न 2 गुणांसाठी असतो, म्हणजे झाले हे 50 50 50 50, टोटल 100 प्रश्न 200 गुण। वेळ किती मिळतो? 2 तास। 2 तास एवढा वेळ जो आहे तर तो मिळत असतो। कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याच्यात नसते, आतापर्यंत तर नाहीच आहे। 1000 रुपये आणि 900 रुपये हे परीक्षा शुल्क। ओके, तर एवढं सर्व आहे। आणि याच्यामध्ये जे काही 4 विषय दिलेत मित्रांनो, ते 4 विषय आपल्या या बॅच मध्ये व्यवस्थित पद्धतीने डिटेल मध्ये दिलेले, एक्झाम पर्यंत तुमची बॅच बघून कंप्लीट होईल। रेकॉर्डेड याच्यासाठीच ठेवलेलं आहे की तुम्ही तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार, तुमच्या क्षमतेनुसार सर्व लेक्चर्स आजच पाहू शकतात। सर्व लेक्चर्स अवेलेबल आहे। इग्नाइट अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा आणि तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता। आलं लक्षात? भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।